पहाटे 5चा अलार्म वाजला आणि निशा उठून आपल्या रोजच्या कामाला लागली. आंघोळ करून देवपूजा झाल्यानंतर तिने स्वयंपाकाचा ताबा घेतला. यात नवीन असं काहीच नव्हतं. तिच्यासाठी लग्न करून सासरी आल्यापासनं रोजचा दिनक्रम ठरल्याप्रमाणे निशा यंत्रासारखी आपली कामं उरकत होती. गॅसवर चहा ठेवून दुसरीकडे दूध तापवलं. दूध तापेपर्यंत काल निवडून ठेवलेली भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि पीठ मळायला सुरुवात केली. मनात देवाने नाव घेत एक एक काम निशा हातवळ करत होती. बरीच कामं उरकल्यानंतर गरम गरम चहाचा कप घेऊन निशा गॅलरीत मांडलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. चहाचा घोट घेऊन ती सकाळच्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत होती. मनात मात्र असंख्य विचाराने घर करून ठेवलं होतं तिच्या. परवा शेखर आपल्या काही मित्रांना जेवण्यासाठी घरी घेऊन आला होता. निशाने सर्व आतिथ्य अगदी मन लावून केलं. तिथे सगळ्या मित्रांनी तृप्तीचे ढेकर देऊन वहिनीच्या हाताचं जेवण खूप आवडलं सांगितलं. तेव्हा मात्र आपल्या बायकोची स्तुती तर लांबच, पण बायकोचं कामच आहे ते चांगला स्वयंपाक करणं आणि कुटुंबाला जपणं, असं म्हणत निशाच्या दिवसभराच्या कष्टावर पाणी फेरलं गेलं. नवीनच असलेली तिची मुलगी रिया आपल्या मैत्रिणींना घरी घेऊन आलेला संडे डे होता म्हणून निशाने सर्वांची छान तयारी करून दिली. सर्व मैत्रिणी खुश होऊन निशाला धन्यवाद म्हणत होत्या, पण रिया मात्र एकपट बोलून गेली. यात काय नवीन आहे? घरात तर आई असते ना, तिला दुसरं उद्योग काहीच नसतात, त्यात एवढंच कौतुक करण्यासारखं काय, असं म्हणत रिया आपल्या मैत्रिणीसोबत गेली. मात्र हताश होऊन निशा दारात बसली. इतक्यात राज निशाचा मुलगा घरी आला. आईला असं बसलेलं पाहून न पाहिल्यासारखं करत तो घरात गेला आणि किचनमधून आवाज दिला, आई भूक लागलीये, पटकन जेवायला वाढ. अरे स्वयंपाक अजून व्हायचा आहे. आई घरात राहून तुला साधं जेवण बनवायला पण कष्ट पडतात का ग? राज फार बोलला. एक दिवस तुला वेळेवर जेवण मिळालं नाही म्हणून अशा पद्धतीने बोलतो का आईशी? निशा आपल्या दोन्ही मुलांच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीत हैराण होती. डोळ्यात आलेलं पाणी कसं तरी लपवत ती आपल्या रूममध्ये निघून जाते. हे सगळं घडत असताना तिचे सासू सासरे तिथंच उपस्थित असतात, पण दोघेही चक्कार एक शब्दही बोलत नाहीत. निशाला ते सारे आठवून भरून येते. आज निशाचा वाढदिवस, पण घराचा एकाही व्यक्तीला तिचा साधा वाढदिवससुद्धा लक्षात नव्हता. प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न होतं. निशा विचार करत होती की आपण घरातल्या प्रत्येकासाठी दिवस रात्र राबतो, पण एकालाही ह्या गोष्टीची साधी जाणीव नाहीये. आजपर्यंत अपेक्षा काय केली मी त्यांच्याकडून? जे आहे ते स्वीकारलं. कधी कोणत्या गोष्टीसाठी हट्ट नाही केला. सासूबाई आणि मामाजी तर सोडायचं, नवरा आणि मुलांनाही माझ्या कष्टाची जाणीव नाहीये. घरात आपल्या माणसाला केलेले कष्ट काहीच महत्त्व नसतं का? माझे कष्ट नाहीत असंच का वाटतं सर्वांना? त्या दिवशी रियाला परावलंबीचा अर्थ समजला. शेखरनेही माझाच उद्धार रियाला दिला. काय तर म्हणे, ती व्यक्ती काहीच काम करत नाही, जी सर्वच दुसरीवर निर्भर असते, अशा व्यक्तीला परावलंबी म्हणतात. उदाहरणार्थ तुझी स्वतःची आई मी परावलंबी. मी शेखरवर, घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर निर्भर आहे का? खरंच असं आहे का? निशा स्वतःला विचारत हैराण होती. निशा एक शिकलेली स्त्री, पण कुटुंबिक जबाबदारी आपल्या शिक्षण विसरून संपूर्ण वेळ गृहिणी झाली होती. तसं ती निशाचं कुटुंब साधंच होतं. घरात सासू सासरे, मोठा मुलगा राज जो आता नुकताच कॉलेजला जाऊ लागला होता, आणि छोटी मुलगी रिया. नवरा कॉर्पोरेशनमध्ये चांगल्या जागेवर होता. असंही 6 लोकांचं कुटुंब. पण निशाबरोबर 5 मिनिटं बोलायला कोणालाही वेळ नव्हता. कधी कधी या सगळ्यांचा ताण निशाला येत असे, पण मनातल्या वेदना तिने कधी कोणासमोर दाखल नाही केला. निशा स्वतः विचारात हरलेली असायची. तिचे सासरे तिथे येऊन बसले. अरे मामाजी, तुम्ही कधी उठलात? बरे आहात ना तुम्ही? थांबा, मी चहा घेऊन येते. थांब निशा, बस येते, तुझ्याशी बोलायचं आहे मला. निशा जरा अवघडत पुन्हा खुर्चीवर बसली. काय झालं बाळा? इतका कसला विचार करत होतीस?
काही नाही मामाजी, ते आपलं सगळे बेटे मग वडील नसतो तरी तुझ्या वडिलांपेक्षा मी कमी नाही आहे, निशा मनमन नाही म्हणाली. बाळा, आजपर्यंत तू या घरासाठी खूप केलं. स्वतःची स्वप्न, इच्छा, आकांक्षा, शिक्षण सगळं काही बाजूला ठेवून गृहण कर्तव्य पार पाडलंस. बनून राहिलीस का तू? तर तुझ्या कुटुंबाकडं तुझं दुर्लक्ष होऊ नये म्हणून. पण या सगळ्यात तू स्वतः हैराण होऊन बसली आहेस का तू? न बोलता तिच्या मनातलं सर्व काही ओळखलं होतं. निशाच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. मामाजी, हे सगळं माहीत होतं, माणसं आहेत, पण यांच्यासाठी काही केलं तरी विशेष काहीच नाही. आणि तसंही गृहिणी बनून राहिला निर्णय माझाच होता. बरोबर आहे तुझं, गृहिणी बनायचा निर्णय सर्वस्व तुझाच होता. पण तेथीही परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात फरक आहे निशा. तेव्हाच मुलं लहान होते. आम्ही नवरा बायकोही शेजाच्या कामामुळं गावाकडं होतो. शेखरला त्याच्या कामातून वेळ नसायचा. पण आता तर सगळं बदललं आहे. बाळा, आज तुझी जन्मतारीख असून सकाळपासून तू कामात आहे. घरातल्या एकाही व्यक्तीला तुझ्या शुभेच्छा द्यायला वेळ नाही याची कुठंतरी तुला खात्री आहे, हो ना? निशासाठी हा दुसरा धक्का असतो. म्हणजे मामाजी, तुम्हाला बाळा माझ्या लक्षात आहे, पण मीही कोणीतरी तुला माझ्या आधी शुभेच्छा देईल म्हणून थांबलो होतो. तू सगळ्यांसाठी इतकं करतेस, त्यांनाही कधीतरी तुझी जबाबदारी कळायला हवी की नाही? जे चाललं आहे ते अजून चालू द्यायचं का? निशा, तू हुशार आहेस. आपल्या आजचे शिक्षण बाजूला ठेवून फक्त घरात लक्ष दिलंस, पण ते कोणालाही दिसत नाही. तू घरात असते आणि निवांत बसते असंच वाटतं सगळ्यांना. स्पष्टच बोलले तर तू परावलंबी जीवन जगतेस असं सगळ्यांना वाटतं. बेटा, मला माफ कर. मला तुझ्या दुःखाची जाणीव आहे, पण आता वेळच तशी आली आहे म्हणून बोलतोय मी. तू जर आता तुझ्या स्वभावात बदल आणायला नाहीस तर आज तुझा नवरा तुला रिस्पेक्ट देणार नाही. उद्या जगही तसंच वागेल. तुला काय वाटतं, तू खरंच परावलंबी आहेस? ज्या मुलांना हाताला धरून आई शिकवलीस त्याच मुलांना तू घरात रिकामी बसत आहेस असं वाटते. पण तू कधी त्यांना साधा पाण्याचा तांब्यासुद्धा त्यांनी उचलून आणलाय का तुझ्यासाठी? असू दे, लहान आहेत म्हणून दरवेळी त्यांना पंखाखाली घातले, पण आज त्यांच्या पंखांना बळकटी येता येता त्यांना आपल्या पहिल्या गुरुची विसरत आहेत. हे कळत आहे का तुला? उद्या उच्च शिक्षणासाठी जर ते बाहेर पडले, मला सांग, त्यांना सगळं करायला तूही सोबत जाणार आहेस का? कारण इथे स्वतःचं स्वतः काही करता येत नाही त्यांना. बाहेर काय दिलं जाणार ते 2 दिवस बघतील, नाही तर सगळं सोडून तुझ्या पदराखाली परत येतील. चालेल का तुला ते? निशा, तू एक मुलगी, बहीण, पत्नी, आई, सून अशा कित्येक करी नात्यांना बांधून गेली आहेस. हे विसरू नकोस की तू एक स्त्री आहेस. आज जर तू तुझ्या आत्मविश्वासासाठी लढली नाहीस तर उद्या कोणीही येऊन तुला आणि तुझ्यासारख्या कित्येक स्त्रीला परावलंबी म्हणून पाहतील. प्रत्येक गृहिणीवर संपूर्ण घर निर्णय असतो. खरे परावलंबी तर आम्ही सगळे आहोत. पण तरीही तू त्या दिवशी शेखरने रिलासा तुझ्याबद्दल उदाहरणं देताना पाहत होतो, पण तू एका शब्दानेही बोलली नाही की मी परावलंबी नाही. आता मात्र निशाला चक्कर येणं बाकी होतं. जिथे माझी सून स्वतःला आत्मनिर्भर असण्याची जाणीव देत नाही तिथे मी काय बोलणार? मला सगळं दिसतं, ऐकू येतं, बोलताही येतं, पण तू काही आवाज उठवणार नाही तर मी काय करू? निशा, मला माफ कर. आज राहिलं नाही म्हणून मी तुला मोकळ्यापणे बोललो. आता इथून पुढे तरी स्वतःच्या परावलंबी समजून सोड आणि तुझी स्त्री शक्ती जरा सगळ्यांना, कुटुंबाला दाखव. नाहीतर असंच कायम मनातल्या मनात घुटून राहशील तू. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. नेहमी आनंदी, खेळती आणि खुशीत राहा. आयुष्यमान भव. आणि आता तूच ठरव, हे सगळं बदलायला हवं की नको? जाता जाता तिला ऐकून जाईल असे बोलत ते गेले. तू ठरवलं तर अजूनही दाखवू शकते की तू स्वतःला वेगळं अस्तित्व आहे. तू परावलंबी नसून एक स्वतंत्र स्त्री आहेस. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे बाळा. निशा काही वेळ विचार करत बसली आणि एक निश्चय करून पटकन उठली.
आपल्या पुढच्या कामाला लागली. ए आई, माझा गॉगल कुठं आहे? प्लीज जरा शोधून देते का? निशाचा मुलाचा आवाज आला. निशा, ए निशा, अगं माझी नवीन टी शर्ट सापडत नाही मला. कोणत्या कपाटात ठेवली आहेस नक्की? प्लीज जरा लवकर शोधून दे, मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. शेखर बेडरूममधून ओरडला. सुनबाई, जरा चहाचा कप देते का? सासरेबुवा हॉलमध्ये येत बोलले. तोच सासूबाई आपलं जपमाळ घेऊन दुसरीकडे जाता जाता मलाही एक कप दे चहा म्हणाली. ए आई, अगं माझं गणिताचं पुस्तक सापडे ना, मला क्लासला जायला उशीर होतोय. रिया पाय आपटत किचनमध्ये आली. ह्या सगळ्यांना निशाला मात्र अगदी शांत होती, आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत होती. सगळ्यांचे आवाज कानी पडत होते, पण आज निशाने स्वतःला काहीतरी प्रॉमिस केलं होतं. इतका वेळ आवाज देऊनही निशा कोणत्याही हाकेला हो म्हणाली नव्हती, की कोणत्याही मतीला धावत गेली नव्हती. प्रत्येक जण तिला हाक मारत वैतागून स्वतःचं काम हे स्वतः करत होतं. राहिलं सासू सासरे तर सासूबाई जरा वेळ चहाची वाट पाहिली, पण निशा नक्कीच कोणत्या तरी कामात बिझी असेल म्हणून त्या किचनमध्ये गेल्या. काय ग निशा, लक्ष कुठं आहे तुझं? सगळ्या आवाज देता येत ना तुला, आणि तू मात्र आपल्या नंदीत आहेत. काही झालं आहे का? निशाने त्यांना ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. निशा काही उत्तर देत नाही म्हटल्यावर त्यांनी आपलं चहा स्वतः गरम केला आणि आपल्या तसंच हॉलमध्ये चहाचा ग्लास घेऊन आली. त्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या, अहो मला वाटतं निशाला आज बरं वाटत नाही. इतक्या शेखर स्वतःचं आवरून बाहेर आला. मुलांना आवाज दिला. रिया, आवरलंय का तुझं? चल पटकन. आवरलं, तुलाही क्लासला सोडून मी पुढे जाईल. हो बाबा आलेच, बस 5 मिनिट. इतक्यात निशा पोह्याचा प्लेट घेऊन हॉलमध्ये आली. कोणाकडेही न पाहता टेबलवर 5 प्लेट मांडल्या आणि पुन्हा किचनमध्ये गेली. शेखर आणि तिचे सासू सासरे तिच्याकडं नुसतं पाहत राहिले. 2 मिनिटात अवधीनंतर निशाच्या सासूबाईंनी टेबलवर मांडलेले प्लेट एक एक करून सगळ्यांना दिल्या. शेखर, अरे निशाला काय झालं आहे का? सकाळपासून पाहते मी, ती कोणाशी बोलतही नाही, कोणाचं ऐकत नाही. नक्की काय झालंय तिला? पोह्याचा घास तोंडात घेत शेखर उत्तर दिलं. काही माहीत नाही ग आई, असंच काहीतरी दुखत पातत असल. ती कधी स्वतःहून? शेखरचे बाबा बोलले. हो, ती कधी सांगत नाही, पण आपण विचारायला कष्ट घेतले का तेव्हा तिचं काही ना काही काम असू शकतं. कधी तिला शांत पाहून तुम्ही काय हवंय काय नाही असं तिला विचारलंय का? तुमच्यातल्या कोणाला राहिलंय का? अरे तिच्या जागी दुसरी कोणी असती तर वैतागून माहेरी गेली असती. पण शेखर, तुझ्याशी लग्न झाल्यापासनं तिने स्वतःहून कधी माहेरी जायचा हट्ट तरी केलाय का? नेहमी तुझं, मुलांचं आणि आमचं करत असती, दिवस रात्र त्यातच घालवत असती. तिलाही एखादा ब्रेक द्यावा हवा असा विचार कोणत्याही मनात येत नाही का ग शेखरची आई? शेखरच्या लग्नाआधी तूही सगळं करायची ना. तुला कधी कंटाळा आला तर आपण बाहेर जाऊन जेवण करायचो, कधी पिक्चर बघायचो, कधी नाईट शिफ्टला बसायचो, कधी कुठंतरी फिरायला जायचा प्लॅन बनवायचो आपण, तर कधी तुझ्या मैत्रिणीसोबत फिरायचो. आठवतंय ना? आपण मुलांसाठी वेळ घालवला. निशालाही थोड्या वेळासाठी वेळ मिळावा म्हणून तूच मला म्हटली होती ना आपण इकडे येऊ, पण आपल्या आल्यापासून तिला जास्तच काम वाढलं आहे. उलट आपली जबाबदारीचे कामं जास्त वाढले आहेत. अगं तू स्वतः एक स्त्री आहेस, तिच्या मनातल्या वेदना तुला कळत असतील ना. अगं कधी तिला स्वतःचे 4 क्षण निवांत बसलेलं पाहिलं आहे का तू? आणि काय रे शेखर, तू तिच्याशी लग्न केलं, 2 पोरं उदरात टाकली म्हणून तुझं तिच्यावरचं कर्तव्य संपलं का? शेखर आणि आईने मनोमन नाही म्हटलं केलं. दोघीही आपल्या विचारात हरवले होते. तोच रिया ओरडली बाहेर आली. अहो बाबा, आजी आजोबा, तुम्हाला माहीत आहे का आज काय आहे ते? काय आहे? शेखरने जरा उत्साहित विचारलं. रिया उड्या मारत बोलली, अहो बाबा, आज आईचा वाढदिवस आहे. मला वाटलं म्हणून ती आपल्यावर रागवली आहे, कारण आपण कोणीही तिला विश केलं नाही ना. शेखर डोक्यावर हात मारून घेत बोलला. अरे हो, कामाच्या व्यापात मी विसरून गेलो होतो. सासूबाई म्हणाल्या, असं आहे होय, म्हणून ती आज शांत आहे. बाबा बोलले, काय फरक पडतो,
तिचा वाढदिवस असो किंवा नसो, घरातलं सगळं काम तर तिलाच करावं लागत आहे. वाढदिवस आहे म्हणून तुम्ही थोडासा तिला आराम देतात का? सकाळपासून ती किचनमध्ये आहे. कोणी तिला साधं चहा घेतला का तरी विचारलं नाही. आई रिया एवढ्या उड्या मारत आली आहे म्हणून सांगते. आणि रिया, तू एवढ्या उड्या मारत आली आहेस म्हणून विचारतोय. तुझा वाढदिवस जर आम्ही विसरला असतो तर अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं ना. आईला मात्र गृहिणी धरून तिला काही वाटत असेल हा विचार मनात न आणता किती सहन झालंय. आपण सगळे विसरलो म्हणून कधी आईला मदतीसाठी विचारलं का तू? नुसतं वाढदिवसाचं प्रेम उतू जातंय बाळा. तिच्यासारखं संपर्क तुम्हाला जमल शकेल का? तुम्ही सगळे एका मोकळ्या मनाचे आहात. अरे ती पोरगी बिचारी एक स्वतःहून काही बोलत नाही म्हटल्यावर आपणही तिला सगळ्या गोष्टीची किती सहन करून घ्यायची. सगळ्यांचं सगळं करते तरी पण तिला आपल्यावर अवलंबून आहे असं टोमणं मारलं जातं. खरं तर ती परावलंबी आहे का तुम्ही विचार करा जरा. ती तरी काही बोलत नाही. ती काही सांगायला गेलं की तिला काही कळत नाही म्हणून गप्प केलं जातं. घरात राहून बेचारी दुनिया कळत नाही हा तर शेखरचा रोजचं टोमणं आहे तिच्यासाठी. पण तिने जर घराबाहेर पाऊल टाकलं तुमच्या सगळ्यांना हा जो बडेजावपणा आहे तो क्षणात गळून पडेल. हे समजून घ्या तुम्ही. तिला कमी लेखू नका. ती घरात आहे म्हणून आपण सगळे कामावर वेगवेगळे जाऊ शकतो. ती पराभूमी आहे तर आपण तिच्यावर अवलंबून आहेत हे कायम लक्षात ठेवा. शेखरला आपल्या बोलायची चुकी मान्य केली होती. फक्त ऐकायचं काम करत होता. शेखरकडे जरा रागात बघत बाबा बोलले, निशा इकडे ये बाळा. सासरे निशाला बोलून घेतात. मग आजच्या तुझ्या वाढदिवस आहे. तू काय संकल्प केला सांग तरी सर्वांना. तुझा वाढदिवस तर सगळे विसरले आहेत पण तू स्वतःला विसरली नाहीस ना. नाही मामाजी, मला माफ करा बाबा. आजपासून मी तुम्हाला बाबाच म्हणणार. आज तुमच्यामुळं मला माझ्यातली मी गवसली आहे आणि तिला हरवून देण्याचा संकल्प न करता मी केला आहे. कोणत्याही एक शब्द पुढे बोलता न निशा बोलली. आजपासून घरातली सगळी नियम पाळले जातील. सर्वांनी लक्षात ठेवा. राजला रूममधून बोलून घेऊन निशा सर्वांना बोलू लागली. इथून पुढे घरातली सगळी कामं सगळ्यांनी मिळून करायची आहेत. प्रत्येकाने सुट्टीचा वार कुटुंबासोबत घालवायचा आहे. इतकेच नाही तर इथून पुढे मीही माझं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी घराबाहेर पाऊल ठेवणार आहे. आतापर्यंत स्वतःवर सर्वांना निर्भर ठेवूनही मी परावलंबी जीवन जगत होते. आता स्वतःवर अवलंबून जगून दुसऱ्यांना परावलंबी म्हणजे काय करते हे दाखवून देणार आहे मी. सर्वजण तिच्या या नवीन रूपाकडं पाहतच राहिलं. निशा उत्साही आणि करारी चेहऱ्याने आपल्या रूममध्ये निघून जाते कारण तिच्या स्वतःचा शोध घेण्यासाठी बाहेर पडायचं असतं. दुसऱ्या दिवशी निशा सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात सगळं आवरते. नंतर तिच्या आपल्या जवळच्या मैत्रिणींना नेहाला फोन लावते. तिच्या ऑफिसमध्ये तिच्यासाठी काम शोधायला सांगते. नेहाने आपल्या बॉसला विचारून तिलाही परत फोन केला आणि म्हणाली की इंटरव्ह्यूसाठी 11:30 वाजता ऑफिसला येऊन जा. निशाला आहे हे ऐकून खूप आनंद झाला. तिने सगळं लवकर आवरून कोणताही न सांगता घराबाहेर पडली. तिच्या सासऱ्यांना हे सगळं बघून खूप आनंद झाला की निशा आता स्वतःसाठी जगत आहे. निशा 11च्या पहिलं नेहाच्या ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिला इंटरव्ह्यूसाठी आत बोलवलं गेलं. तिथं इंटरव्ह्यू छान प्रकारे दिला आणि तिला बॉसने नोकरीला सिलेक्ट केलं. निशा आज खूप आनंदी होती कारण ती आता स्वतःसाठी काहीतरी करणार होती आणि तिच्या घरांना दाखवून देणार होती की पराभूमी नाही तर स्वलंबी आहे. तिने बाहेर येऊन नेहाला घट्ट मिठी मारली. घरी जाताना तिने सगळ्यांसाठी मिठाई नेली. संध्याकाळी सगळे एकत्र हॉलमध्ये बसले होते तेव्हा निशा घरी आली आणि सगळ्यांना मिठाई दिली. हे सर्व पाहता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. शेखरने निशाला विचारलं, निशा ही मिठाई कशाची आहे? तर निशा म्हणाली की शेखर, आता मी उद्यापासून जॉब करणार आहे आणि आता तुम्हाला सर्व कामं तुम्हाला करायची आहे आणि मी माझ्या जीवनाची एक नवीन सुरुवात करणार आहे. स्त्रीने स्वावलंबी बनायनं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, जीवन जगणं, हे मला आत्मविश्वासाने जगणं हे मला करायचं आहे.
स्त्रीला अमृताचे देणे परमेश्वराने दिले आहे. जेव्हा स्त्री नोकरी किंवा करिअर करते तेव्हा तिने हे अमृत एक व्याहार ठरणे. अशा वेळी बऱ्याच वेळा घरातून विरोध देखील होतो की स्त्री नोकरी करू नये. कोणाते हे आपल्याला कोण सांभाळून त्याचं पालन पोषण कोण करणार. अशा वेळी अमृत त्रासदायक वाटतं. यासाठी स्त्रियांना प्रथम आपल्या प्रती करून घ्यावी. वय वर्ष 30 पर्यंत आपताच जन्म देऊन ती मुलं 4-5 वर्षात होती तेव्हा तिचं नंतर घरातील सदस्यांचा विचार घेऊन नोकरीचा निर्णय घ्यावा. कारण 30 वर्षानंतरचं आयुष्य हे किशोर अवघ्या व प्रतिष्ठान यामधला महत्त्वाचा टप्पा असतो. उलट किशोरी आता अनुभवायचे वयाने समजूतदार असलेले बहुत्या स्त्रिया 30 वर्षापर्यंत लग्न करून 1 किंवा 2 अपत्याचा मातापिता झालेली असते तेव्हा नव्या जीवनाचा उंबरठा ओलांडण्यास त्या तयार असतात. अशा स्त्रींना नोकरी करावी. प्रत्येक स्त्रीच्या मध्ये सृजनक्षमता ही असते. त्या गुणाचा वापर करून आपला कार्यात वेगळा रंग निर्माण करू शकते. गृहिणी घरात राहून देखील अचर दृश्य सावलून बनू शकत. जसे गृहिणी डान्स क्लास, कुकिंग क्लास, गाण्याचे क्लास, शिवणकाम, विणकाम यातील पर्याय निवडून आपला वेळ नुसताच काम करून त्या आर्थिक प्राप्ती मिळू शकतात. म्हणजे घरकाम दुर्लक्ष होत नाही. विकासाचा अर्थ असा नव्हे की बाहेर जाऊन अर्धं काम आपल्या कोणत्याही कौशल्य ओळखून त्यांना व्यवसायासाठी निवड करू शकतो. यासाठी तिचा आत्मविश्वासाने व्यवसायात पाऊल टाकलं पाहिजे व निर्णयातील दाखवून दिली पाहिजे. कुठलीही परिस्थिती झटपट निर्णय घेऊन ती कष्ट निकाला पाहिजे. निडर निर्णय, आत्मविश्वास हे गुण बाळगणं आजच्या स्त्रियाला गरज आहे. त्याबरोबर स्वतःच्या चांगल्या सवयी लावणे, कुटुंबाला चांगली सवय लावणे गरजेचं आहे. जसं सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, योग्य वेळेत काम करणं, वेळेचा नियोजन करणं व आपल्या अंगी असलेला क्षमतेचा विचार करून आयुष्यात पुढे पाऊल टाकणे. आजच्या स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदे लावून चालणारी व ती प्रत्येक क्षणाचा तिचा पाऊल पुढे असावा. कोणत्या स्त्रियांना तिने बिनधास्त वातावरणात जगणं हे दृष्टिकोन बदलून मुलं मुली करून 4 भिंतीत आत ठेवून तिने कोंडून राहिलं नाही पाहिजे. मुलांबरोबरचा तिचा अधिकार असावा न मिळावा. तिच्या अंगी आपला अधिकार मिळवून घेण्याचं धाडस असावं. प्रत्येक गोष्टीत ती निपुण असावी. तो काळ गेला. स्त्रिया फक्त राधा वाधा उष्टी काढा एवढाच पर्याय होता. आता तिला सर्व सोयीयुक्त वापर उयोजित आहे. त्याचा पुरेपूर फायदा तिने आपल्या खुशीवर वाचवण्याचं करिता प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तिच्या अंगी असावं. आईवडिलांनाही वाटतं की आपल्या मुलीनं शिकावं व आपल्या पायावर उभं व्हावं. आजच्या काळात विचार केला तर ती आत्मनिर्भर असणे खूप गरजेचं आहे. काळ बदलला, गरजा वाढल्या, पैशाशिवाय पान हलत नाही. त्यामुळे तिने कामावर खूप गरज आहे आणि पैसे कमवणं कारण शिल्लक. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच कथा बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.